की पर्यटकांची पावलं वळतात कोकणाकडे। नवीन वर्षाच्या स्वागताला गोव्याला जरी पसंती दिली जात असली तरी कोकणही यात मागे नाही। त्यामुळेच कोकणातले किनारे आणि एमटीडीसीची रिसॉर्ट्स पर्यटकांनी हाऊसफुल झाली आहेत। दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, मुंबई आणि पुण्यातून कोकणात पर्यटक दाखल झाले। गणपतीपुळे म्हणजे एक चांगला स्पॉट आहे। हा समुद्र किनारा आहे आणि डेस्टिनेशन चांगलं आहे आणि बघण्यासारखं पण चांगलं आहे ठिकाण। मी कराडहून आलोय पूर्ण कुटुंबासकट आणि आम्ही प्रत्येक वर्षी नाताळच्या सुट्टीनिमित्त आणि किंवा नववर्षाच्या निमित्तानं गोवा किंवा समुद्रकिनारा गणपतीपुळे इकडं कायमस्वरूपी येत असतो। 720 किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा कोकणाला लाभलाय। त्यामुळे पर्यटक फिरण्यासाठी जवळचं ठिकाण म्हणून कोकणकडे वळतात। त्यातल्या त्यात गणपतीपुळे, वेळणेश्वर, तारकर्लीला पर्यटक विशेष पसंती देताना दिसतात। आम्ही दरवर्षी 24 डिसेंबरला गणपतीपुळ्याला दर्शनासाठी येतो। नाताळच्या सुट्ट्या असल्या कारणाने आम्ही सगळे मित्रपरिवार, आमचे साहेब लोक आम्ही दर्शनासाठी या ठिकाणी येतो। आमची गणपती बाप्पावर श्रद्धा आहे, त्यामुळे आम्ही दरवर्षी गणपतीपुळ्याला येतो। स्वच्छ समुद्रकिनारा आणि गणपती बाप्पाचं दर्शन यामुळेच गणपतीपुळ्याला विशेष पसंती आहे। आम्ही जवळजवळ 30 ते 35 वर्ष झालं येतोय। दरवर्षी येतोय, ज्या वेळेला सुट्टी असते तेव्हा आम्ही येऊन जातोय। तिथल्या गणपतीवर आमची श्रद्धा आहे, भक्ती आहे आणि आलं की खूप बरं वाटते, प्रसन्न वाटतंय। नोटबंदीचा परिणाम पर्यटनावर होईल असं वाटत होतं, पण पर्यटकांनी सुट्टे पैसे जवळ बाळगल्यानं त्याचा फारसा परिणाम झालेला नाही। तसा फटका नाही। आता बरे 20-25 दिवस होऊन गेलेत नोटबंदी, त्यामुळे आपण आता सुट्टे पैसे आम्ही जवळ बाळगले, त्यामुळे मग काही एवढा प्रॉब्लेम वाटला नाही सुट्ट्या पैशांचा। नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात दाखल झाल्यानं एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट्स जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आरक्षित झाली आहेत। सर्व भक्तांना आणि विजिटर्सला असं उपदेश आहे की असा एक सल्ला आहे की तुम्ही काळजी घ्या, जास्त खोल पाण्यामध्ये जाऊ नका, जेणेकरून कोणाच्या जीवाला हानी होईल। भरपूर पर्यटक इथे जमा झालेले आहेत किनारपट्टीला, पण तेच म्हणजे लोकांना एक विनंती की जास्त खोल पाण्यात जाऊ नये, जेणेकरून जीवाला धोका निर्माण होईल वगैरे, तेवढी काळजी घ्यावी। नववर्षाच्या स्वागताला कुणी परदेशात जातं तर कुणी गोव्याला पसंती देतं, पण त्याच तोडीचं कोकणही आता यात मागे राहिलेलं नाही। रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।